नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बातमीपत्रात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सध्या संजय शिरसाट यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चांगलाच खळबळ माजलेली आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा माझ्याकडे व्हिडिओ. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. व्हिडिओतील मंत्री संजय शिरसाट असल्याचाही राऊतांचा आरोप. हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत. ती बॅग माझ्या कपड्यांची असावी. मूर्खासारखी वक्तव्य संजय राऊतांना जमतं. संजय राऊत यांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांचा पलटवार. पैसे असते तर अशी काय रस्त्यामध्ये बेडरूम मध्ये अशी ठेवायची वस्तू असते का? म्हणून हा मूर्खपणाचा कळस आहे. संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे. 50 खोके एकदम ओके मधील एक खोका असावा. मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांवर कारवाई करणार का? संजय शिरसाट यांच्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. 30 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल. घराच्या बेडरूम मध्ये एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होत आहे. यापुढे घरात कुणाला न्यायचं हा देखील प्रश्न आहे. संजय शिरसाट यांचा राजकीय काटा काढण्याचा कट दिसतोय. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. बरोबर संजय शिरसाटांच्या मागे जी काही प्रकरणं निघत आहेत त्यांचा राजकीय काटा काढण्याचा एक कट दिसतो असं माझं मत आहे. व्हिडिओत दिसणारा पैसा कुठून आला? कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी घेतली? शिरसाट पालकमंत्री, त्यांना गुत्तेदारांनी पैसे दिले असतील. इम्तियाज जलील यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा. कशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली आहे. बॅग भरून आला कुठून हे पैसा? किंवा तुम्ही पालकमंत्री आहे, खूप सारे दुसरे ठेकेदार असू शकतात, त्यांनी पैसे दिले असेल. बॅगेत पैसे दिसत असताना पैसे नाहीत कपडे आहेत असं शिरसाट बोलूच कसं शकतात? आपल्या घरातील व्हिडिओ असल्याचं ते सांगतात. माध्यमांनी आजच घरी जाऊन त्यांचंच घर आहे का ते पाहावं. अंजली दमानी यांचा ट्विट. शिंदे साहेबांच्या नेत्यांबाबतचे व्हिडिओ बाहेर येतात. समाज कल्याण खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जातंय की स्वहित? महापालिकेत कमी जागांसाठी शिंदेंच्या जवळच्या लोकांना नोटिसा येत आहेत. भाजपची राजकीय रणनीती. रोहित पवारांचा आरोप. सीटच्या बाबतीत थोडी ऍडजस्टमेंट आपण करूया. इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आम्ही माघार घेऊ, अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी. संजय शिरसाट यांनी त्या नोटा लाडक्या बहिणींना द्याव्या, तुमचं नाव होईल. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. तर शिरसाट समाज कल्याण मंत्री, त्यांनी स्वतःचं कल्याण करू नये. खैरेंचा टोला. त्या समोर दिसतात त्या समोरच्या नोटा त्या ठिकाणी जर लाडक्या बहिणीने दिले तर तुमचं नाव होईल. शिरसाट साहेबांनी त्या ठिकाणी समाजाचं कल्याण करावं. समाज कल्याण मंत्री आहे, समाजाचं कल्याण करा, स्वतःचं कल्याण करू नका.